हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक झाला आहे. फक्त भाजी करायची राहिली आहे, तीही लवकरात लवकर करून घेते. कारण आज मला दिवसभर काहीच वेळ मिळणार नाही आहे. कारण आज बिफोर मान्सून किचन क्लिनिंग पार्ट 2मध्ये मी किचनमधील सर्व ट्रॉलीज, ड्रॉवर्स आणि त्याखालची जागा स्वच्छ करणार आहे. पावसाळा सुरू होण्याआधी अशी डीप क्लिनिंग आवश्यक असते. आणि अशी क्लिनिंग केल्याने ना किचन स्वच्छ, नीटनेटकं आणि कीटकांपासून सुरक्षितसुद्धा राहते. सर्वात आधी मी किचनमधील ट्रॉली रिकामी करून घेतल्या. प्रत्येक ट्रॉलीमधून सामान बाहेर काढताना न वापरणाऱ्या वस्तू वेगळ्या ठेवल्या. कधीकधी आपण खूप वस्तू साठवून ठेवतो, पण त्याचा कधी वापरच होत नाही. तर अशा वेळेस डिक्लटरिंग करणे तितकेच महत्त्वाचे असते. ट्रॉलीज काढल्या, आता बघा खाली किती कचरा, धूळ, डस्ट म्हणजे असं सगळी घाण जमा झाली आहे. तर आधी मी ती सगळी क्लीन करून घेते. माझ्याकडे ना एक छोटासा झाडू आहे, जो की अशा कोपऱ्यामध्ये वगैरे जाऊन ना आपण त्यांनी ती सगळी डस्ट किंवा अशी धूळ ना बाहेर येते. तर मी तो झाडू घेतला आहे, बघा इथे दिसते तुम्हाला. तर त्यांनी तो असा काढून घेतला आहे आणि नीट क्लीन करून घेतला आहे. मग नंतर झाडूनेही मी नीट सगळा कचरा बाहेर काढून घेतला आणि नंतर ना ओल्या कपड्याने सुद्धा सगळ्या ड्रॉवर्स किंवा त्या ट्रॉली खालची जागा ना स्वच्छ पुसून घेतली आणि कोरडी पण करून घेतली. वारंवार अशी साफसफाई करत राहिलो ना, तर ही जागा स्वच्छच राहते आणि मग म्हणजे कॉक्रोच वगैरे होत नाही. तर मी वर्षातून 3दा तरी अशी म्हणजे क्लिनिंग करते आणि मग बरेचदा ट्रॉली फक्त काढून त्याच्या खालचं झाडून पुसून घेते. पण वर्षातून 3दा जे मी असं करते ते सगळ्या ट्रॉलीज पण स्वच्छ धुवून घेत असते. स्टीलच्या ट्रॉलीज आहे, तर त्या चांगल्या धुतल्या आणि वाळवल्या ना, तर त्याला काहीच होत नाही. ट्रॉली किंवा ट्रॉलीच्या खालची जागा क्लीन केल्यावर मी ना ट्रॉलीमधले सगळे भांडेसुद्धा स्वच्छ धुवून घेते आणि त्यांना चांगलं वाळवून कोरडं करूनच मग त्या ट्रॉलीमध्ये ठेवते. ॲक्च्युली काही काही वापरात नसलेले भांडे आपण तसेच ठेवून देतो. मग ते त्यामुळे पण खूप ट्रॉलीला वेट होतं. म्हणून मग काय करायचं की असे जे आपण यूज करत नाही ते बाहेर काढून ठेवायचे. मी तर पुसून घेतलंच होतं. नंतर आमच्याकडे त्या ताई येतात पुसायला, त्यांच्याकडून पण एकदा स्वच्छ पुसून घेतलं आणि त्यानंतर मग मी ट्रॉलीज आणि ड्रॉवर सगळे लावून घेतले आणि त्यात मग असे स्वच्छ धुतलेले, कोरडे करून घेतलेले भांडे परत रचून ठेवले. हे बघा, आता सगळं क्लीन करून झालं होतं. हे सगळे भांडे मी परत लावून ठेवले आहे. साफसफाई करताना मला नेहमी वाटतं की घर स्वच्छ ठेवणं म्हणजे फक्त काम नाही, तर आपल्या कुटुंबासाठी एक सुंदर आणि सकारात्मक वातावरण तयार करणे आहे. ट्रॉली क्लीन करून झाल्या, त्यानंतर ट्रॉलीचे दरवाजे आणि ड्रॉवर्स बाहेरून कोलींनी चांगली स्वच्छ पुसून घेतली. रोजच्या वापरामुळे त्यावर तेलाचे डाग आणि आपल्या बोटांचे ठसे जमा होतात. त्यामुळे ना ही साफसफाई केल्यावर किचन लगेच फ्रेश आणि चमकदार दिसू लागतं. आता माझं किचन पावसाळ्यासाठी एकदम रेडी आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.